श्रीमते रामानुजाय नमस्कार. चिन्मयजन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. आपल्याला एक खूप चांगलं तत्वज्ञानी व्यक्तीविषयीची संताविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि एक चांगला संदेश आपल्याला पुढे मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. श्री रामानुजाचार्य यांची आज जयंती. त्यांचा जन्म इसवी सन 1017 साली याच मुहूर्तावर झाला होता. त्यांनी या समाजाला, या हिंदुस्थानला समता, भक्ती आणि ज्ञानाचा तेजस्वी दीप त्यांनी या हिंदुस्थानी लोकांसाठी दाखवला. संपूर्ण भारत भ्रमण करून त्यांनी संपूर्ण भारतभर विशिष्ट अद्वैत या तत्वज्ञानाचा प्रसार केला आणि भक्तीची क्रांती ही दाखवली, घडवली. दक्षिणेमध्ये रंगबुदूर या गावी त्यांचा जन्म झाला होता. यादव प्रकाश ह्या त्यांच्या गुरूंकडे त्यांचं शिक्षण झालं होतं. पण काही काळातच त्यांचे मतभेद त्या ठिकाणी झाले आणि जे हृदय कल्पनेने भारवलेलं आहे अशा प्रकारची भक्ती त्यांनी सांगितली आणि त्यामुळे संपूर्ण भारतभर एक चांगला प्रकाश पडला. ईश्वर हा सर्वांसाठी आहे, तो कुठल्याही जाती धर्मासाठी अडून बसलेला नाही. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी ईश्वर भक्ती आणि मंदिरांसाठी प्रवेश मुक्त केला. म्हणजे ते आधुनिक काळातील एक चांगले समाजसुधारक ठरले. त्या काळात सुद्धा त्यांनी समाज सुधारण्यासाठी एक खूप मोठा बिडा उचलला होता. त्यांनी नुसती कठीण तपश्चर्या केली म्हणजे मोक्ष प्राप्त होतो यासोबतच तसं नाही, तर भक्तिभावाने आणि संपूर्ण समर्पण पद्धतीने जर आपण भक्ती केली तर मोक्षाचा मार्ग सहज मोकळा होतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळेच ते हिंदू धर्मासाठी एक खूप मोठे संत होऊन गेले. त्यांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना एक गुप्त मंत्र दिला होता आणि तो कोणालाही सांगायचा नाही. जर तू कोणाला सांगितला तर तू नरकात जाशील असं गुरूंनी त्याला लॉक करून दिलं होतं. पण त्यांनी काय केलं, हा मंत्र सर्वांसाठी खुला केला आणि गुरूंनी त्यांना परत ताकीद दिली, अरे बाबा तू असं हा मंत्र, गुप्त मंत्र जो सर्वांसाठी खुला केला तर तू नरकात जाशील. मग त्यांनी काय म्हटलं, जर सर्वजण स्वर्गात जाणार असतील आणि सर्वजण मोक्ष भक्तीला मिळणार असतील त्या गुप्त मंत्राद्वारे, तर मी नरकात गेलेला चांगलं. म्हणजे सर्वांसाठी मी वाईट झालो तरी चालेल पण सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, हा महान विचार या संतांनी मांडला. त्यांनी काही महत्त्वाच्या ग्रंथांचा रचना त्यांनी केल्या. श्री भाष्यम, गीता भाष्यम आणि वेदार्थ संग्रह या मोठ्या ग्रंथांचे त्यांनी निर्मिती केली. आणि भक्ती आणि समर्पण भावनेतून भक्ती हा मूळ मुद्दा त्यांनी या सर्व ग्रंथांमधून लिहिला. नुकतेच काही महिन्यांपूर्वी
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हैदराबाद येथे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा एक भव्य पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं आणि त्या पुतळ्यातून समतेचा संदेश श्री रामानुजाचार्यांचा संदेश त्या ठिकाणी समानतेचा हा त्या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. अशा या महान संतांची जयंती साजरी करताना नुसत्या जयंत्या साजऱ्या करायच्या नाही, तर आपल्याला त्यांनी काय संदेश दिलाय तर जातीभेद नष्ट करायला सांगितले आहेत. सर्वांना समान संधी द्या आणि भक्ती आणि सेवा यावर भर द्या आणि ज्ञान आणि करुणामय भक्ती या ज्ञान आणि करुणा या दोन पंखांनी जीवन उंचवा हा संदेश त्यांनी दिला आणि हा संदेश आपल्याला या शेवटच्या क्षणाला मिळाला. मग बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघतात म्हणजे तुमचा फायदा झाला आहे. हरिओम, नमस्कार.